मित्रहो नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन त्यांच्या विचारावर वागणारे त्यांचे सच्चे अनुयायी नेमकं कोणत्या भूमिकेत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज जर आपण बीड पुरता विचार केला तर बीडमध्ये आज लाखोंचे मोर्चे निघत आहेत, आंदोलन होत आहेत। पण यात सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे या आंदोलनामध्ये, या सभेमध्ये जर घोषणा ह्या जातीपातीवरून दिल्या जात असतील तर जे इतकं सगळ्यात मोठं दुर्दैव दुसरं कोणतंही नाही। एका सभेमध्ये कोण आला रे कोण आला, जरांगेचा बाप आला, अशा प्रकारची घाणेरडी घोषणा देण्याचं काम कुणी केलेलं आहे। वरून मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम कोण करतंय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। एका बोक्याच्या सभेला जर आज एक गुन्हेगार असलेल्या तुरुंगामधल्या गुन्हेगारावर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देऊन गुन्हेगारीकरण वाढवण्याचं काम कोण करतंय हे देखील आता विचारात घेणं गरजेचं आहे। सभेमध्ये चपटी म्हणून जरांगे पाटलाला कोण हिनवतंय, म्हणजे मराठा बहुजनांचा वाद लागला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये दंगली पेटल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न कोण करतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही। याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांनी समतेचा विचार दिला, 18 पगडीच्या लोकांना एकत्र घेऊन समानता शिकवली। आज त्याच महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जरांगे पाटलांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। परंतु जर एखाद्या सभेमध्ये कोण आला रे कोण आला, जरांगे पाटलाचा बाप आला, अशा प्रकारच्या जर घोषणा दिल्या जात असतील तर होणाऱ्या परिणामांना कोण जबाबदार आहे याचे देखील उत्तर देणं गरजेचं आहे। मित्रांनो, जरांगे पाटील स्वतःच्या जातीसाठी लढत आहेत, त्यांनी इतर जातींवर कधीही टीका केलेली नाही, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आज मोठमोठ्या सभा घ्या, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढा, तुम्ही हजारोनं एकत्र या, पण त्या सभेत, त्या आंदोलनात जर तुम्ही गुन्हेगारांचं समर्थन करत असाल तर तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत, सत्याच्या का असत्याच्या? कारण याच महाराष्ट्राचा वारसा हा आदर्शाचा वारसा आहे, साधू संतांचा वारसा आहे। याच सभेमध्ये मोठमोठी भाषणं करून वातावरण चिघळण्याचं काम कोण करतंय? तर समाजातले जे काही संधी साधू नेते आहेत, ते संधी साधू नेते आता जागे झालेले आहेत। त्यांना ना जातीविषयी, ना धर्माविषयी किंवा समाजातल्या वंचित दीन दलित घटकाशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त वरून जो आदेश येतो ते आदेश पाळण्याचं काम करतात। त्यांची स्क्रिप्ट वरून येते आहे आणि त्यांची स्क्रिप्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा हेतू आहे का, असं देखील मला वाटतं। कारण जरांगे पाटलांच्या सभेमध्ये कधीच अशा जातीवाचक घोषणा दिल्या जात नाहीत। जरांगे पाटलांचं नाव घेऊन कोण आला रे कोण आला, जरांगेचा बाप आला, अशा प्रकारची घोषणा दिल्यानंतर पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे का? ज्यांनी त्या घोषणा दिल्या त्या घोषणा करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणती कारवाई केली आहे? एखाद्या चौकात येऊन गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या, त्या गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्या त्या समर्थकांवरती सरकार किंवा प्रशासन कोणती कारवाई करणार याचं देखील उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे। आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे, पण जर महाराष्ट्र पेटवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्यांना वटणीवर आणायचं काम हे आमचं आहे। कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। आमच्या वाटेत येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्यांना त्यांच्या वाटेत जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सभेमध्ये अशा प्रकारच्या घोषणा देऊन मराठ्यांना कोण उचकवतंय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।